दोन पैसे शिल्लक राहिलं म्हणजे यानं गाय आजारी न पडल्यामुळे मेंटेनन्स वाचला आणि त्या काळातलं नुकसान आणि वाचलं. त्या काळातलं नुकसान सर्वात वाचलं. मोठं आणि हॅरेसमेंट वाचली. मानसिक मानसिक टेन्शन. टेन्शन. त्या टेन्शननी माणसाला दवाखान्यात ज्यावेळेस खर्च गाई चारा खात नाही ना माणसाला सुद्धा आहे ना अन्न गोड नाही लागत. त्याला नाही गोड लागलं तर मग डॉक्टरला गोड लागत. डॉक्टरला गोड लागत. त्या दिवशी चांगला धंदा होता. म्हणजे माणसाचा बी आणि जनावराचा. जनावराचा. आणि डॉक्टर आला सोया टोचू ना गाई सुद्धा इतका काच करते ना ती 2 दिवसात चारा खायची तर ती 3 दिवस खात नाही. आता ती एक गिर गाई आहे आपल्याकडे. डॉक्टर आला बी ना तर तिला असं वाटत साखळी तोडाव काय. जिवंत आहे ना जास्त. हे थोडीशी तिला गरजच नाही. जनावर म्हणणं म्हणजे आत्मा नाही तिला. ती जिवंत पण आहे त्याच्यामध्ये. तिला संवेद नाही. ह्या थोड्याशा आहे बधी केलेल्या DNA वर डिस्टर्ब करून. परंतु मिल्क चार्जर चालल्यावर यांना सुद्धा जरा शहाणपणा येतो. तुम्हाला जाणवलं का येतो थोडं समजदारी येते जनावरांना. समजदारी थोडी. म्हणजे ना सकाळी इथं आलो ना वेळेत गायला लगेच वाटत जिच्या तिच्या जागेवर येऊन उभी राहते. जर्सी असून जर्सी असून जागा सुद्धा बदलीत नाही. डोकं जागेवर आलं मग थोडं. फक्त एखादी या कडाची त्या कडाला असली ना तरी ती घुसत नाही. ती इकडं उभी राहते. हुसकून दिली ती तिच्या जागेवर जाते. गायांना एक समजदारी आली.